जय शिवराय मित्रांनो, मी मुंबईकर पुन्हा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज जाणार आहोत मुंबईमधील एका नवीन मंदिरात आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला लोकल ट्रेन पकडून बोरिवली स्टेशनला यावे लागेल. हे मंदिर बोरिवली स्टेशनपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बोरिवली स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला 477 नंबरची बस मिळेल आणि ही बस तुम्हाला फक्त 12 रुपयांमध्ये ऋषिवंत स्टॉपला सोडते. बसमधून जाताना तुम्हाला हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दिसेल आणि 15 ते 20 मिनिटातच तुम्ही मंदिराच्या बाहेर उतराल आणि उतरल्यावर लगेचच तुम्हाला या त्रिमंदिराचं भव्य आणि सुंदर रूप दिसेल. तर चला तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये घेऊन जातो. हे आहे त्रिमंदिराचं भव्य गेट आणि मंदिराच्या गेटच्या आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला त्या त्रिमंदिराची एंट्री दिसेल. तर चला मग मंडळी, या मंदिराच्या आतमध्ये जाऊया. या मंदिराचे दरवाजे खूप भव्य मोठ्या आकाराचे आहेत. तसेच तुम्हाला इथे टांगलेला झुंबरसुद्धा पाहायला मिळेल, तो पण खूप मोठा आणि छान आहे. तर या मंदिराच्या उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात तुम्हाला श्री नाथजी, श्री योगेश्वर श्रीकृष्ण भगवान, श्री तिरुपती बालाजी आणि श्री गरुडदेव यांचं भव्य दर्शन होईल. तसेच तुम्हाला या गाभाऱ्याच्या समोर श्री तुळजाभवानी, श्री भद्रकाली माता आणि श्री चक्रेश्वरी देवी यांच्या सुंदर आणि भव्य रूपाचे दर्शन होईल. आणि या मंदिराच्या मधल्या गाभाऱ्यात तुम्हाला श्री सिमंदर स्वामी यांच्या भव्य रूपाचे दर्शन होईल. तुम्ही बघू शकता, ही या मंदिरातील स्वामींची सर्वात मोठी मूर्ती आहे, जी आकाराने जवळजवळ 14 ते 15 फूट उंचीची आहे. तसेच या मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर तुम्हाला श्री ऋषभदेव भगवान, श्री अजितनाथ भगवान, श्री पांचागुली दक्षिण देवी, श्री चांद्रयान यक्षदेव, श्री महावीर भगवान आणि श्री पार्श्वनाथ भगवान यांचे दर्शन होईल. पुढे तुम्हाला मंदिराच्या डाव्या बाजूच्या गाभाऱ्याच्या बाहेर गणपती बाप्पा आणि बजरंगबली यांच्या सुंदर विग्रहाचे दर्शन होईल. तुम्ही बघू शकता, हे दोन्ही विग्रह खूप छान आणि सुंदर आहेत. तसेच तुम्हाला इथे कासवाचं आणि नंदी महाराजांच्या सुंदर रूपाचं दर्शन होईल. आणि या गाभाऱ्यात तुम्हाला महादेवाच्या भव्य शिवलिंगाचे दर्शन होईल. हे मला इथले सर्वात जास्त आवडलेले विग्रह आहे, कारण मी बराच वेळ या शिवलिंगाकडे एकटक बघत होतो. एवढंच नाही तरी तुम्हाला या शिवलिंगाबरोबर पार्वती मातेच्या सुंदर रूपाचं दर्शन होईल. तुम्ही बघू शकता, हे शिवलिंग खूप मोठे आणि छान आहे आणि तसेच मागे असलेली पार्वती मातेची मूर्तीसुद्धा खूप छान आहे. एवढंच नाही तर या शिवलिंगाजवळ असलेले हे डमरूधारी त्रिशूल पण खूप छान आहे आणि आकर्षक आहे. तुम्हाला इथे मंदिरावरचं सुंदर नक्षीकामसुद्धा बघायला मिळेल, जे खूप बारकाईने केलं आहे. आणि ही अशा प्रकारची अनोखी दानपेटीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिन्ही मंदिरांच्या समोर असे तुम्हाला मोठे घंटा टांगलेले मिळतील, जे खूप मोठ्या लांब साखळीने टांगलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या मंदिरामध्ये महादेवाचं, सिमंदर स्वामी, श्रीकृष्ण, श्रीनाथजी, तिरुपती बालाजी आणि अनेक देवांचे दर्शन होईल. तर आता आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरात काय काय आहे ते पाहूया. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात वॉशरूमची सुविधा आहे. तसेच तुम्हाला इथे भूक लागली तर इथे एक कॅन्टीनसुद्धा आहे. एवढंच नाही तर बघूया अजून इथे काय काय पाहायला मिळते. तुम्हाला मंदिराच्या बाहेरून हे राजीव गांधी नॅशनल पार्कसुद्धा पाहायला मिळेल. मंदिराच्या कळसावरचं नक्षीकाम एकदम बारकाईने केलं आहे, हे बघितल्यावरच समजून येते. हे पाहून झाल्यावर मी गेलो मंदिराच्या समोरच्या साईडला. तर चला आता मंदिराच्या समोरच्या बाजूला जाऊया, तिकडे काय काय आहे ते पाहूया. मंदिराच्या समोरच्या परिसरात आहे हे सुंदर मंदिर,
ज्यामध्ये अंबामाता साईबाबा यांच्या भव्य आणि सुंदर रूपाचे दर्शन होईल. तर मंडळी, हे मंदिर बोरिवली पूर्व येथील ऋषीवन काजूपाडा येथे स्थित आहे. हे दादा भगवान यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. हे जैन, शैव आणि वैष्णव धर्मातील देवतांचं एकच मंदिर आहे. हे समुद्र सपाटीपासून 300 फूट उंचीवर एका टेकडीवर आहे. तुम्ही बाहेरून या मंदिराची उत्कृष्ट प्रतीची रचना आणि मंदिराची सुंदरता अनुभवू शकता. आणि मी मंदिराचे आणि मंदिराच्या परिसराचे सुंदर चित्र माझ्या मोबाईलमध्ये शूट केले. तिथून निघताना मला हे सूचना फलक दिसले, ज्याच्यावर तुम्हाला या परिसरात काय काय कुठे आहे ते दर्शवले आहे. तसेच मुख्य म्हणजे मंदिरात येताना कोणते कपडे परिधान करावे याची सुद्धा सूचना दिली आहे आणि हे एकदम बरोबर आहे. आणि हा आहे मंदिराच्या एकदम नजदीकचा बस स्टॉप. तुम्ही बघू शकता, जिथून तुम्हाला मंदिराचं सुद्धा दर्शन होईल. आणि थोड्याच वेळाने 477 नंबर बस आली आणि मी निघालो. आणि ही बस फक्त तुम्हाला 12 रुपयांमध्ये बोरिवली स्टेशनपर्यंत सोडते. तर मंडळी, तुमचं सर्वांचं धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. तर मंडळी, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.